नमस्कार, प्रियाज किचन विथ युनिक स्टाईलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. चला तर आज आपण गऱ्याचे उत्तप्पे कसे करायचे ते पाहणार आहोत. इथे आपण गऱ्याचा उत्तप्पा कसा करायचा ते पाहणार आहोत. इथे मी या वाटीच्या साह्याने 3 वाटी एवढा गरा घेतलेला आहे. तुम्ही लहानही घेऊ शकता. मी इथे माझ्याकडे मोठा अवेलेबल होता म्हणून मी इथे मोठा गरा घेतलेला आहे. आणि या 1 वाटी पोहे घेतलेला आहे. तर हे आपण दोन्ही भिजवून घेणार आहोत अर्धा 1 तासासाठी. सर्वप्रथम मी हे दोन्ही धुवून घेते स्वच्छ पाण्याने. याच्यात मी आता हे पाणी ओतून हे भिजत घालते असंच अर्ध्या 1 तासासाठी. आणि आता हे बाजूला ठेवते रेस्ट करायला. तर हे पण धुवून घेते. त्याच्यात मी पाणी घालून घेते. हे पहा, इथे मी गरा आणि पोहे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून. आणि हे एका पातेल्यामध्ये बसले नाही म्हणून मी दुसऱ्या पातेल्यामध्ये हे बॅटर ओतून घेतलेलं आहे. आता एका पातेल्यामध्ये आपण तिखटाची फोडणी तयार करून त्याच्यामध्ये ते तिखटाचे उत्तप्पे काढणार आहोत. सर्वप्रथम कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे. त्याच्यामध्ये तेल गरम झालं की 1 चमचा जिरं, हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये मोहरीही घालू शकता आणि हिंग पावडरही घालू शकता. मिरची छान भाजून झाली की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे छान परतून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये हळदही घालू शकता. हे सर्व जिन्नस परतून झाले की मी ह्या बॅटरमध्ये ओतून घेते आणि मिक्स करून हे बॅटरचे उत्तप्पे करून घेते. काही लोक याच्यामध्ये कच्ची मिरची, कच्चा कांदा चिरून घालतात, पण ते तसं करण्यापेक्षा ही अशी फोडणी तयार करून घातली की टेस्ट अजूनच अप्रतिम लागते. ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आता याचे मी उत्तप्पे काढून घेते. सर्वप्रथम इथे मी गॅसवर तवा गरम करायला ठेवला होता. आता त्याच्यामध्ये अशा पद्धतीने हे सर्व उत्तप्पे काढून घेते. तुम्ही पाहू शकता अप्रतिम जाळी सुटली आहे याला. याच्याकडेने तेल सोडून हा उत्तप्पा हळूच उलटून घ्यायचा आहे. हे पहा, खूप छान अप्रतिम जाळी सुटली आहे याला. जाळीदार असा उत्तप्पा तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकताय. अशा पद्धतीने इथे मी सर्व उत्तप्पे करून घेते. हे पहा, खूप छान दिसत आहेत. आणि हो, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.